साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेल्या पालघरमध्ये आज आपण खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम साडेमाडेतीन। आणि याची साक्ष देतं हे फुलपाखरू। आता हे नाजूक असं सुंदर असं फुलपाखरू मी माझ्या मैत्रिणीला देतो। हे घे 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 लवकर लवकर। बघितलात निसर्गाने किती मुक्त हस्ताने इथं उधळण केली ते। म्हणून या पालघरमध्ये अशीच धमाल मस्ती आपण करणार आहोत इथल्या पाटीलवाड्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडेतीन। आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर कृष्णा कॉलनी मधल्या या पाटीलवाड्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात शेट्टी काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या एरियाबद्दल सांगा। या एरियाबद्दल सांगायचं एवढंच आहे, 55 वर्षापासून या ठिकाणी लोकमान्य नगर, कृष्णा कॉलनी आणि राजेंद्र पाटील वाड्यात आम्ही या ठिकाणी राहत आहोत। आणि शेजारी आमचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि या कुटुंबाशी आणि या घराशी आमचा घनिष्ठ संबंध आहे। आणि या संबंधापोटी या ठिकाणी सर्व आम्ही एकत्र एक ग्रुप म्हणून राहतो आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे। आणि पाटीलवाडा हा सर्वांना लोकप्रिय आहे आणि सगळ्यांच्या सार्वजनिक जीवनातला कामाचा सांगा किंवा कुठल्या तरी ग्रामस्थांचं मीटिंगचं सांगा, याच ठिकाणी सर्व मिळून वगैरे एकत्र घेऊन या ठिकाणी केलं जातं। एकंदरीतच इथले सगळे लोक जे ते खूप उत्साही आहेत। खूप उत्साही आहे। काका तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल फार फार धन्यवाद। आता आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला टोकन्स वाटून साडेमाडेतीन। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला। आणि त्यासाठी माझी एक छोटीशी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? मंजिरी। मांजरी? काय नाव? मंजिरी। मंजिरी। मंजिरी तुला घरात काय म्हणतात सगळेजण? चिंगी। चिंगी? चिंगी म्हणजे तुला माहितीच नाही का? मग तू शाळेला जातेस ना रोज? मग शाळेला जाताना तुझी पोणी कोण बांधता अशी मोठी? काकी। काकी। आणि आई? ऑफिस। दप्तर कोण भरतं तुझं? आई। आई। पण चिंगी बाळा आता माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि टोकन्स काढून द्यायची पटकन। डोळे मीट। एक एक टोकन दे। 1 2 3। चिंगीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। बघूयात कोण आहेत 3 स्पर्धक। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 24। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 8। अभिनंदन। या आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला आपण सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? सचिन चौधरी। काय करतोस तू? मी आता 12वीची परीक्षा दिली। बर, कुठली साईड होती? सायन्स। बर, मग आता काय 12वी झाल्यानंतर काय करणार? आता बघू इंजिनिअरिंग वगैरे फॉर्म। बघू म्हणजे? हां, भरल्यात इंजिनिअरिंग वगैरे फॉर्म भरल्यात मी। पण मला सांग की तुम्ही मित्र इथं कॉलेजला असाल, कधीतरी कॉलेज बंक करत असाल, पालघरमधला कुठल्या स्पॉटवर तुम्ही जाता फिरायला? पालघरमध्ये आता मी हे नाही विचारणार कोणाकोणाबरोबर जातोस ते। सुभाना रिसॉर्ट आहे इकडे पालघरमध्ये, हां। तिकडे स्विमिंग वगैरे करायला। रिसॉर्ट सोडून असं म्हणजे कुठे जंगलात वगैरे इकडे तिकडे? वाघोबा आहे, वाघोबा मनोर साईडला एक वाघोबाचे मंदिर आहे, तिकडे पुढे धबधबा आहे। मग कधी असा प्रसंग आलाय का की घरातल्यांची खोटं बोलून धबधब्यात भिजायला गेलाय? नाही, अजून नाही असं। अजून गेलाच नाहीस? गेलोय पण सांगूनच गेलोय। मग काय परमिशन कशी काढतोस बाबांकडून? काय नाही, बाबांना सांगायचं की जातोय आता असं धबधब्याला। हा, जातोय तर आता मला जायचंय आणि मी जाणार, तुम्ही कितीही काहीही बोला। असो, या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा। बघूयात आता या राऊंडमध्ये तू काय करतोस ते। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शिल्पा मोहिले। संगीतकार अनिल मोहिले? आमच्याच कुटुंबातले। तुमच्याच कुटुंबातले? मग तुम्हाला पण संगीत येतं? नाही नाही नाही? बरं, मग इकडे कोण असतं पालघरमध्ये? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। बरं, आणि बाकीचे? बाकीचे सासू सासरे मुंबईला असतात। बरं, येऊन जाऊन असतात। आणि मिस्टर काय करतात? LIC एजंट आहे। LIC एजंट आहेत? मग मूळ गाव तुमचं पालघरच का? माहेरचं पालघर। माहेर पालघर आणि सासर? बोरिवली। बोरिवली।
मग बोरिवलीतून पालघरमध्ये कसं काय बरोबर ओढून आणलं? नाही असं काही नाही. असं काहीच नाही. मुलं काय करतात? मुलगी 10वीत आहे हां, आणि मुलगा छोटा आहे 4थीत. 4थीत आहे. पण मग 10वी आहे म्हटल्यावर तुम्हाला किती टेन्शन असतं? टेन्शन मलाच जास्त आहे तिच्यापेक्षा. काय टेन्शन असतं मला सांगा. सगळे पालक इतके ओरडत असतात ना 10वी आहे 12वी आहे मुलांची घरामध्ये, काय टेन्शन असतं? नाही आता तिने अभ्यास करावा, चांगला मार्क चांगले मिळवावे. म्हणून तुम्ही काय करता? काही नाही, सारखं सांगायचं अभ्यास कर बाई, चांगले मार्क मिळव. हां, आणि मग ती चिडते? कधीतरी राग येतोच ना. हां, मग त्याच्यावर काय करता तुम्ही? नाही आपण शांत बसायचं मग. पण या कार्यक्रमामध्ये नुसतं शांत बसून चालणार नाही, तुम्हाला अचूक इथं बोली लावायची. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? वैशाली गायकवाड. बरं, तुम्ही काय करता? मी आता सध्या नगरसेविका आहे पालघर ईस्टमधली. कसं काय वळलात या क्षेत्राकडे, राजकारणाकडे? माझे कुटुंब राजकारणातच आहेत आणि आमच्या साईडला लेडीज सीट पडल्यामुळे माझा नंबर त्याच्यात लागला. बरं, पण मग आता तुम्हाला काय वाटतं की 100% महिलांना आरक्षण झालं पाहिजे? हो झालं पाहिजे. आता या महिला आहेत म्हणल्यावर म्हणणारच म्हणणार. पण आता 33% आहे ना? हो आता ते मग काय तुमच्या मागण्या आहेत? सध्या मी महिला बाल कल्याणची सभापती पण आहे. अरे वा. महिलांना जो फायदा पाहिजे ते मिळालंच पाहिजे. बरं, मला सांगा की हे सगळं करत असताना घरातले किती मदत करतात? घरातल्यांचा माझा पूर्ण सपोर्ट आहे. पूर्ण सपोर्ट आहे. पण इथं तुम्हाला घरातल्यांचा सपोर्ट घेता येणार नाही आणि तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांचा सुद्धा. इथं सगळ्यात परीक्षा तुम्हालाच द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये आम्ही तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला मूळ किंमत सांगायची आहे किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी ही किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यात सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल सचिन, त्याच्यानंतर आपल्या मोहिले वहिनी आणि सर्वात शेवटी वैशाली गायकवाड. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. या वॉटर प्युरिफायरमध्ये जर्म किल किट आहे, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट कार्बन ट्रॅप, जर्म किल प्रोसेसर व पॉलिशरचा समावेश आहे. ह्या जर्म किल किटची रचना अशा पद्धतीने केली आहे ज्यामुळे तुम्हाला 1000 लिटर शुद्ध पाणी मिळू शकतं. या वॉटर प्युरिफायरमधील मायक्रोफायबर मेशमुळे पाण्यातील घाण काढली जाते. कार्बन ट्रॅपमुळे उरलेली घाण व किटाणू काढले जातात. याच्या जर्म किल प्रोसेसरमध्ये प्रोग्राम क्लोरीन रिलीज टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे विषाणू व जीवाणूंचा नाश होतो. यामुळे आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळते. या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतोय सचिन. सचिन, हे 5 अंक घे. यातले फक्त 4 अंक वापरून तुला याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1200. किंमत काय कमी जास्त काय वाटते? नाही. नक्की? बरं, पाठीमागे काय अंदाज आहे, काय असेल किंमत? 1200. बरं, इकडे काय अंदाज? 2000. पलीकडे 1050. तुला काय वाटतं आता? 1200. लिहून टाकायची ही किंमत? लिहून टाका. लिहूयात मग. मोहिले वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 2000. ठाम आहे या मतावर? हो हो. लिहूयात मग. वैशाली मॅडम, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 2100. 2100. किंमत कमी करायची आहे? नाही. नाही, एवढीच लिहून टाकायची? येस. लिहूयात मग. आपल्या स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सचिनने सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. त्यानंतर मोहिले वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये आणि सर्वात शेवटी वैशाली गायकवाड यांनी सांगितलेली किंमत आहे 2100 रुपये. बघूयात या प्रॉडक्टची खरी किंमत किती येते. आणि या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत आहे 1000 रुपये. अभिनंदन सचिन, तुला हा वॉटर प्युरिफायर मिळतोय. आता वॉटर प्युरिफायर जिंकलाच म्हटल्यावर घरातलं कोण खुश होणार सगळ्यात? आई. आई. आई आली का बरोबर? नाही. नाही, मग काय न सांगताच इकडे आलायस? नाही, सांगून आलो. सांगून आला? सांगितलं ना तुम्हाला, सांगूनच जातो मी घरात. अरे वा वा, किती आज्ञाधारक बाळ आहे बरं. आता ऐका ऐका ऐका, आता सगळ्यांना सांगूनच मी तुला तुझ्यासमोर सांगतोय बरं का परत हे की तू आता जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस. तिथं पण सांगून आलायस जॅकपॉट राऊंडला जाणार आहे ते? नाही ना. या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा बाबा. नीट खेळ आता.
याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी विचारणार आहे आणि याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर सांगेल त्याला मी एक नेहमीप्रमाणे छोटीशी भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, रूप सुंदर लाल लाल चव घ्याल तर हाय हाय कराल म्हणजे काय? आता आपण आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला 3 स्पर्धक शोधायचे आहेत. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी मैत्रीण माझ्याबरोबर आहे वेदश्री. वेदश्री, यातले मला 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मीठ, मिक्स कर. 1 2 3. वेदश्रीनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 25. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 39. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे दिसले मला, हे दत्तगुरु दिसले. बघितलं किती सोजवळ मुलं आहेत माझ्याबरोबर, किती लाजले बघा. पण खरोखर हे कॉलेज जीवनामध्ये घरामध्ये लाजतात का हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? वैष्णव पाटील. वैष्णव, काय करतोस तू? मी आता 12वी पास झालो, आता इंजिनिअरिंगसाठी ट्राय करतोय. इंजिनिअरिंग. 3 इडियट्स बघितलास? हो, IIT होतं, मला इंजिनिअरिंग जायचं. इंजिनिअरिंग. पण मला हा आर माधवन, हा आमिर खान आणि हा आपला शर्मन जोशी असे सगळे ते 3 इडियट्स वाटतात. आणि मी चौथा कोण? प्रोफेसर व्हायरस. व्हायरस. अरे एवढा व्हायरस करू नका रे, वाघ आहे वाघासारखे राहू. बर, काय मजा केली 12वी मध्ये? लेक्चर्स बंकिंग केले, फिरायला गेलो मित्रांबरोबर. हा, आणि अजून टीचर्स शिकवत असतात तेव्हा कमेंट्स पास केल्या. बर, म्हणजे नावं ठेवायचा? नाही, तसं पण केलं थोडंफार, पण जास्ती नाही. काय बारशी वगैरे घातली शिक्षकांची? तेवढं नाही. नाही. काय टोपण नावं असतील ना, काही टोपण नावं सांग. शिक्षकांची नावं ओरिजिनल सांगू नको. टीचर्सची जे केमिस्ट्री शिकवायचे त्यांची नावं केमिकल्स वरून ठेवलेली, असं काही काय काय ठेवलं होतं? काय नाही, हायड्रोजन असे तसे काय पण. हायड्रोजन? अरे बापरे, हा मलाही काहीतरी आता बोलेल, त्यामुळे मी याला इथंच आटोपतो. या राऊंडसाठी तुला बाबा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मिलिंद पाटील. मग तू काय अशी नावं ठेवली शिक्षकांना? भरपूर ठेवले, पण रिव्हील करण्यासारखी नाही आहेत. का? तर मला अजूनही कॉलेजला लागतं ऑफिसच्या कामाने, आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग्सना मला बोलवून सरांशी कोऑर्डिनेट करून मला मॅनेजमेंट ट्रेनिंग्स बोलवावं लागतात. बरं, मग तू जॉब करतोस? हो. कुठे? मी एका सुपर मार्केटमध्ये HR म्हणून आहे. क्या बात आहे. आणि तू सुपर मार्केट राऊंडला झालायस, मग आता काय खरेदी जमणार तुला? थोडीफार जमली पाहिजे, कारण बघू, ट्राय करू आता. बरं, मग खरेदीला कोणाबरोबर जातोस बाहेर? खरेदी मी करत नाही, मी आई वडिलांना बोलवतो माझ्या मार्केटला. हो का? आणि तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. हां. बरं, मग आता या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? संकेत पाटील. काय मग आपण काय अशी नावं बिवं ठेवलीच असणार म्हणजे? ठेवायचो, हां. ते दिवसच होते ठेवायचे नावं. आम्ही पण लहान होतो, त्याच्यामुळे नावं ठेवायचो, पण आता आदर आहे सरांबद्दल, त्याच्यामुळे आता आम्ही बोलत नाही. बोलत नाही. पण मग सर सोडून कुठल्या मुलींना नावं ठेवलीत अशी? भरपूर ठेवली आहेत. काय कोडवर्ड काय नाही, असायचं असं काय नाही असं सांगू नाही शकत आम्ही. तुमचं? किती रे, काय लाजू नको बाळा, सांग मला काय कोडवर्ड. म्हणजे आमकी आमकी पोरगी अशी रस्त्याने जात असेल तर काय म्हणता तुम्ही? काय नाही म्हणत आम्ही. बरं, तुझं काय कॉलेज? मी लास्ट इयर केमिकल डिग्री करतोय. मग आता इथून पुढे विचार काय? पुढे बाहेर जायचा विचार आहे. कुठे बाहेर? बहुतेक कॅनडा. का कॅनडाच का? चालू आहे, तिकडेच केमिकल फॅक्टरीज आहेत, त्याच्यामुळे तिकडे जायचा प्लॅनिंग विचार? आहे अजून, म्हणजे असं काय अजून काय ठरलं नाही. पण मग काय शिक्षक वगैरे व्हायचंय का? नाही. नाही म्हणजे असे हायड्रोजन वगैरे बोलतील ना नाही, तुला? नाही. अजिबात नाही. घरात किती मदत करतोस? करतो, बऱ्यापैकी करतो. खूप करतोस. बरं, आता तुझी स्टेशनरीची सगळी खरेदी झाली का कॉलेजची? झाली आहे. झाली आहे का? झाली. तरी सुद्धा मी तुला परत एकदा चान्स देतोय सुपर मार्केट राऊंड मध्ये. बघूयात कशी खरेदी करतोय. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये तुम्हाला मी एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 800 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता 3:30. 800 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. अरे काय रे बाबा, 3:30.
आपल्या तिन्ही पाटलांनी एका मिनिटामध्ये दरोडा टाकलेला आहे. आता कोणी किती दरोडा टाकलाय ते बघूया. बघूयात कुठल्या पाटलाने कितीचा दरोडा टाकलाय ते. सगळ्यात पहिल्यांदा वैष्णवनी केलेली खरेदी आहे 594 रुपयांची. त्यानंतर संकेतनं केलेली खरेदी आहे 570 रुपयांची. आणि मिलिंदनी केलेली खरेदी आहे 938 रुपयांची, जी 800 रुपयांच्या जवळ जाते. त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन मिलिंद. ही संपूर्ण खरेदी तुझी. अभिनंदन मिलिंद. थँक्यू. आता ही खरेदी काय करणार? मी हे माझ्या चिमुकल्या आत्याला द्यायला बघतोय. आत्याला? आत्या या का आत्या? नाही, माझी आत्या चिंगी. ही चिंगी आत्या? अगं बाई चिंगी माझ्यातर्फे माझ्या आत्याला. आत्या उचलते का बाई? अगं बाई 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 किती जण हे चिंगी आत्याला दिले. चिंगी आत्या हे पकड बाई तुझ्याजवळ. हा हे सगळं आत्याला मिळालेलं आहे. पण ऐक, जॅकपॉट राऊंडला जे मिळेल ते कोणाला देणार? आई वडिलांना. आई वडिलांना ना. बरं आता बघूया तो जिंकतोयस का. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण वळणार आहोत आपल्या जॅकपॉट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी सांगतोय आजचा प्रश्न. मी आजचा प्रश्न असा विचारला होता, रूप सुंदर लाल लाल चव घ्याल तर हाय हाय कराल म्हणजे काय? उत्तर आता फोडू नका. आपला अंदाज कितीचा विनर सचिन चौधरी आणि सुपरमार्केट राऊंडचा विजेता मिलिंद पाटील दोघेही धडक मारणार आहेत जॅकपॉट राऊंडमध्ये. जॅकपॉट राऊंडमध्ये महत्त्वाचं असतं लाटणं निवडण्याची संधी. लाटणं नाही, चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि त्यासाठी 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. म्हणजे तसे हे दोघं जरा नवखेच आहेत, पण काय यांना पुढे आयुष्यात पोळ्या लाटावेच लागणार आहेत, पुऱ्या कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे हा खास 1 मिनिटाचा गेम मी ठरवलेला आहे. हे गे लाटणं. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासमोर जे कणिक ठेवलेलं आहे त्या कणकाची पहिल्यांदा चपाती बनवायची आहे. त्या चपातीनंतर तुमच्याकडे ज्या वाट्या दिलेल्या आहेत त्या वाटीच्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आणि त्या तुमच्या डिशमध्ये ठेवायच्यात. जो सर्वाधिक पुऱ्या बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघांना? टेन्शन घेऊ नका रे. एवढं सगळे मार्गदर्शक तुमचे पाठीमागं आहेत चेअरअप करायला. तयार दोघेही? नक्की? सगळेजण तयार? साडे माडे 3. लवकर लवकर लवकर. अरे काय रे, लवकर करा. आले रे काय 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 नकाशे. साडे माडे 3. बरं ऐका, लक्ष द्या. आता आपण बघूयात कुणी सर्वाधिक पुऱ्या लाटल्यात ते. आणि इकडे चौधरी साहेबांनी लाटल्यात 1 आणि 2 आणि पाटील साहेबांनी 1, 2 आणि 3. मिलिंद जिंकलेला आहे. त्यामुळे त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी का हिरव्या रंगाची चावी? कोणत्या? हे काय आता? फुलपाखरू. गुडलकसाठी. गुडलकसाठी. अशी किती फुलपाखरं आहे तुझी? फुलपाखरं नाही पण भरपूर फुलं आहेत. बर. आणि त्याचा तू माळी आहेस? बरोबर. सगळी फुलं राखतोस. बरोबर. जाऊ देत. आता इथली कुठली चावी निवडणार? रेड कलरची. लाल रंगाची. नक्की? हो. बघूयात आता. निवडायची चावी? हो. निवड मग. मिलिंदने निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे सचिनला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे मिलिंद. मिलिंदला मिळाल्यात पेन्सिल्स. अभिनंदन. थँक्यू. आता यानं फुलपाखराचे चित्र काढणार नाही, मग त्याच्यावरचे थोडे. कोणा म्हणजे काय फुलाची? हा. बरं, याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि लक्षात ठेव, तुझ्या त्या सुपर मार्केटमध्ये आम्ही ज्या दिलेल्या वस्तू त्या विकू नको बरं का परत सेल लावून. बिलकुल नाही, बिलकुल नाही. नक्की आमची आठवण येते तुझ्याकडे. हो, पक्का. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता झालेला आहे सचिन चौधरी, ज्यांना षटकार मारलेला आहे. अभिनंदन. थँक्यू. काय सचिन प्रमाणेच आज फुल बॅटिंग. कसं काय? हे तर नशीब आहे ते आता. नशीब आहे रे ते. पण आता हा मायक्रोवेव्ह ओव्हन मिळाला तुला, याच्यात कुठला पदार्थ बनवणार? पिझ्झा, केक्स, भरपूर पदार्थ आता. हा, पण तुला कुठला येतो? पोळ्या वगैरे नाही? नाही, मग आई बनवेल आता. आई बनवेल ते. आई आली आहे? हा. अरे वा, नमस्कार.
आता मग हे सगळं आईलाच देणार तू? हां. बर, आणि आईकडनं चांगलं चुंगलं सगळं बनवून घे आणि खा, आणि मला सुद्धा खायला बोलव पालघरला. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, रूप सुंदर लाल लाल, चव घ्याल तर हाय हाय कराल म्हणजे काय? थांबा थांबा थांबा. नाव? कांचन पाटील. उत्तर काय? मिरची. अचूक उत्तर दिलंय. तुला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन.